काल संध्याकाळीची ती घटना आहे। त्याच्यामध्ये ते हत्यार नसून ते दोन जे संशयित आरोपी आहेत ते भुसारी कॉलनी सुवर्ण अपार्टमेंट या ठिकाणी त्या ठिकाणी सीसीटीव्ही आपल्याला सापडलेला आहे। ते दोन आरोपी जे आहेत ते सस्पेक्टेड घरफोडी करण्यासाठी आले होते, परंतु त्या ठिकाणी कुठलाही घरफोडीचा असा प्रकार नाही। त्यांच्या हातातले जे दाखवत आहेत ते लायटर आहे आणि दुसरा जे आहे ते कटवणे आहे। तर ते बहुतेक घरफोडी करण्यासाठी आले होते। पोलिसांनी त्या ठिकाणी तात्काळ दखल देऊन ते पूर्ण सीसीटीव्ही फुटेजवरून पुढचे तपास सुरू केलेला आहे आणि यातले आरोपी जे आहेत सस्पेक्टेड ते लवकरात लवकर पकडण्यात येतील। सर, परवा रात्री देखील त्यांनी काही घरफोडी केली असे कळले आणि दुसरे बहुतेक 1 तोळ्याचे सोन्याचे दागिने एका घरामधून गेलेले आहेत। ते जी फॅमिली आहे ते नगरला गेलेली होती, ते आज आपल्याकडे येत आहेत आणि ते सर्व चेक करून ते आपल्याकडे तक्रार देत आहेत, ती घरफोडीची तक्रार। कदाचित ह्या चोरांचा आणि त्यांचा काही संबंध असू शकतो, त्या दृष्टीने सुद्धा पोलीस तपास करत आहेत। परंतु हे कुठलेही वेपन फायरआर्म नसून हे लायटर आहे, ते सीसीटीव्ही कॅमेऱ्यासमोर ते दाखवत आहेत आणि मागचे जे हातामध्ये ते आहे ते घरफोडीचं एक साहित्य आहे। तर ते हे संशयित आहेत, दोन घरफोडीसाठी करण्यासाठी आलेले होते। त्यांच्या तपासावरती त्यांच्या मागावरती पोलीस आहेत आणि ते लवकरात लवकर पकडण्यात येतील। कृपया कुठल्याही अफवावर विश्वास ठेवू नका। तेच तुम्हाला सांगतो की पूर्ण त्याचा पोलीस काढत आहेत, त्याच्या संशयावरून काही लोक आपण आयडेंटिफाय केलेले आहेत आणि लवकरच हे जे संशयित लोक आहेत ते पण पोलिसांच्या ताब्यात येतील। कृपया असं कुठलंही फायरआर्म्स किंवा असा प्रकार नाही आहे, पिस्टल नाही आहे, हे लायटर आहे। सर, निलेश गायवळ प्रकरणात त्याच्या संबंधितांची काही खाती आपण गोठवली, काही अमाऊंट फ्रीज केली आहे, काय तो सगळा प्रकार आहे आणि यापुढे कसा त्याचा तपास सुरू आहे? निलेश गायवळ आणि त्याचे संबंध असणारे जे बँक अकाउंट्स आहेत ते आपण बँकेंना सांगून फ्रीज केलेले आहेत। मोका तपासामध्ये जवळपास 38 लाखाची रक्कम जी आहे ते त्याच्या विविध बँकेच्या अकाउंटमध्ये आपण फ्रीज केलेले आहे, ते तपास कामी आपण सीज केलेलं आहे। तर बाकीसुद्धा त्याचे काय बाकीचे जे सोर्सेस किंवा बाकीच्या संदर्भात सुद्धा प्रॉपर्टी संदर्भात सुद्धा पोलीस माहिती घेत आहेत। सर, यापुढं त्याच्या प्रॉपर्टी देखील ज्या आहेत त्या सील करण्याची प्रक्रिया करणार आहोत का आपण? अशा किती प्रॉपर्टी आपल्या नजरेत पडल्यात आणि त्या प्रॉपर्ट्या कशा घेतल्यात असं काही चौकशी? याची सर्व माहिती घ्यायचं काम सुरू आहे आणि जे मोका तपासामध्ये किंवा जे प्रोव्हिजन आहेत त्याप्रमाणे जे गोष्टी करायला हव्या आहेत त्या सर्व पोलीस आपण त्या ठिकाणी करणार आहोत। सर, त्याच्या जवळच्या संबंधित त्यांना काही चौकशीसाठी बोलवले आपण, त्याची पत्नी, त्याचा मुलगा किंवा त्याचे इतर साथीदार? त्या संदर्भात ह्या टोळीच्या संदर्भात जेवढे संबंधित लोक आहेत त्या सर्वांना चौकशीसाठी बोलण्यात येईल। पासपोर्ट कार्यालयाकडनं काही आली माहिती आपल्याकडे? तुम्ही त्यांची चौकशी केली काय? पासपोर्टची अजून माहिती आलेली नाही, तो आजपर्यंत त्याची माहिती येईल। पासपोर्टची माहिती किंवा बाकी त्याचे सर्व डिटेल जे आहेत त्याची सुद्धा माहिती लवकरच येईल। सर, आपण त्या बाबतीचं पत्रव्यवहार केलाय पासपोर्ट? हो, केव्हाच केलेलं आहे, पत्रव्यवहार केलेला आहे, तर ती माहिती अवेटेड आहे अजून। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।